तुम्हाला सुद्धा अगदी सेलिब्रिटीसारखं लग्नात किंवा एखाद्या समारंभात हटके दिसायचं आहे का? तर या 5 साड्या तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहे. सगळ्यात पहिली साडी म्हणजे गोल्डन साडी आणि त्याच्यावरती बोटनेक ब्लाउज किंवा तुम्हाला आवडेल तसा. तुम्ही बऱ्याच सेलिब्रिटींना किंवा अगदी खूप अशा इन्फ्लुएन्सरला अशा साड्या घातलेल्या बघता. ह्या साड्या आहेत ना, बघता क्षणी अशा रिच वाटतात. याचं टेक्स्चर वगैरे सगळं गोल्डन कलरचं वगैरे असल्यामुळे खूप सुंदर दिसतात या साड्या. गोल्डन जरीचं काम असलेल्या, मग त्या टिश्यू सिल्क साड्या असू द्या, कांजीवरम साड्या असू दे, या कुठल्याही सिल्कमधल्या साड्या असू देत, त्या घातल्यावर अंगावरती तेवढ्याच सुंदर दिसतात. मग तुम्हाला सुद्धा अगदी हटके सेलिब्रिटीसारखं किंवा एक वेगळा आगळा काहीतरी नवीन लूक करायचा असेल, तेच लूक करून तुम्ही कंटाळला असेल, तर तुम्ही अशा साड्या नक्की ट्राय करू शकता. कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊजसुद्धा तुम्हाला खूप सुंदर दिसतात अशा साड्यांवरती. तुम्ही बऱ्याच सेलिब्रिटींना रेड कार्पेटवरती सुद्धा अशा साड्या घातलेल्या बघता. ओरिजिनल ज्या हँडलूमच्या वगैरे अशा साड्या असतात त्या थोड्याशा महाग असतात. पण जर तुम्ही कमी किमतीच्या साड्या घेतल्या अशा टेक्स्चरमधून, तरी ते एवढं ओळखायला येत नाही. दिसायला त्यासुद्धा सुंदरच दिसतात. बऱ्याच सेलिब्रिटी तर इव्हन त्यांच्या लग्नामध्ये सुद्धा अशा साड्या घालतात. कुठले पण फंक्शन वगैरे असतील त्याच्यामध्ये सुद्धा अशा साड्या घालताना दिसतात. हे बघा राणी मुखर्जी आणि नीता अंबानी यांच्या अंगावरती सुद्धा या दीपिका पदुकोण असेल तिने सुद्धा बरेच लूक अशा साड्यांचे केलेले आहेत. त्याच्यामुळे अशी एखादी तरी साडी तुमच्याकडे असायला हवी जेव्हा नेक्स्ट टाईम तुम्हाला एखादा हटके असा लूक बनवायचा असेल लग्नामध्ये. त्याच्यानंतर पुढची साडी येते ती म्हणजे रेड कलरची किंवा लाल कलरची बनारसी सिल्क साडी. ही सुद्धा तुम्ही बऱ्याच सेलिब्रिटींना वगैरे असं त्यांच्या रिसेप्शनला म्हणा किंवा लग्न झाल्यानंतर जेव्हा ते मीडियाच्या समोर येतात पहिल्यांदा, त्या टाईमला घातलेली बघितली असेल. ही साडी आहे ना, ती एवढी सुंदर वाटते ना, बऱ्याच मुली तर लग्नामध्ये शालू म्हणून सुद्धा किंवा या साड्या घालतात. बघा किती सुंदर दिसत आहे याच्यावरती केलेलं म्हणजे रेड कलर ॲज अ बेस आणि त्याच्यावरचं जरीचं काम गोल्डन कलरचं. हे दोन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे ना, ते एवढं सुंदर दिसतं ना आणि त्याच्यामुळे तुमचा लूकसुद्धा एकदम हटके दिसायला मदत होते. त्याच्यानंतर पुढची साडी म्हणजे ग्रीन कलरची किंवा बॉटल ग्रीन कलरची चंदेरी सिल्क साडी. ही सुद्धा खूप जास्त ट्रेंडमध्ये असणारी साडी आहे. अनुष्का शर्माने जेव्हा ही साडी घातली होती ना, त्याच्यानंतर तर ही खूप जास्त व्हायरल झाली आणि तेवढीच सुंदरसुद्धा दिसते. अगदी खूप पातळ असं जरीचं काम असलेली आणि त्याच्यावरती गोल्डन कलरचं वर्क असणारी साडी एवढी सुंदर दिसते ना जेव्हा तुम्ही घालता. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा भेटून जातं. मोरपंखी कलरसुद्धा या साड्यांमध्ये खूप सुंदर दिसतो. त्याच्यावरती असलेल्या गोल्डन जे काम आहे ना फुलांचं वगैरे त्याच्यामुळे ती साडी वेगळी दिसते. त्याच्यानंतर आपली पुढची साडी आहे म्हणजे सॉफ्ट सिल्कची साडी. तर बघा सॉफ्ट मटेरियलमध्ये असणाऱ्या ऑर्गेन्झा साड्या किंवा डिझायनर साड्या त्यासुद्धा काहीतरी वेगळं दिसतं. जर तुम्हाला त्याच काठपदराच्या वगैरे साड्या घालून कंटाळा आला असेल, तर हे एक काहीतरी डिझायनर लूक बनवणारं जे ऑप्शन आहे, ते तुमच्यासाठी खूप सुंदर आहे. या साड्यासुद्धा अगदी हटके दिसतात आणि तुमचं लक्ष आहे ना, म्हणजे लग्नामध्ये किंवा कुठल्या पण समारंभामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या असतात. कारण की तुम्ही तेच पॅटर्न किंवा त्याच साड्या घालण्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं घातलेलं असतं. त्याच्यामुळे त्या साड्यासुद्धा तुमच्यावरती खूप सुंदर दिसतात. त्याच्यानंतर 5वी साडी आपली आहे ती म्हणजे पैठणी साडी. कितीही साड्या आल्या आणि गेल्या तरी आपली जी पारंपरिक साडी आहे ती कधीच आउट ऑफ ट्रेंड जात नाही. फक्त तुम्हाला त्याच्यावरती ब्लाऊज, ज्वेलरी असं काहीतरी कंटेम्पररी दुसरं करण्याची गरज आहे. साडी ही खूपच सुंदर दिसते. पैठणी साडीला तुम्ही ॲज अ डिझायनर लूक बनवू शकता किंवा आपला जो क्लासिक आणि पारंपरिक लूक आहे तो सुद्धा. या साड्या हँडमेड असतात, त्या खूप सुंदर दिसतात. त्याच्यावरती छान असं केलेलं जे डिझाईन आहे फुलांचं किंवा मोराचं डिझाईन आहे त्याच्यामुळे त्यांना एक वेगळाच लूक येतो. बऱ्याच सेलिब्रिटींना सुद्धा तुम्ही या साड्या घातलेल्या बघता जेव्हा दिवाळीचे वगैरे फंक्शन असतात, कार्यक्रम असतात किंवा पार्ट्या वगैरे होत असतात त्या टाईमला. पैठण्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत. याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. जर तुम्हाला पैठणी साडीबद्दल काहीच माहिती नसेल तर. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.